चला तर मुलांनो, आज आपण शिकूया दुसरा प्रश्न। यामध्ये बघा तर x आणि x यांची जी सहगुणक आहे ते सारखे आहेत का? नाही। y अधिक y याचे सहगुणक आहेत का? सारखे नाही। तर अशा वेळी आपण काय करू? तर अशा वेळी आपण करणार आहोत तर समीकरण 2 3x इथे आपण 3x करण्याचा प्रयत्न करू। तर काय करणार? समीकरण 1 ला 3 ने गुणून काय करू? गुणून करू। काय करणार? 3x अधिक 7y बरोबर 10। ठीक आहे, आपण इकडे घेऊ 3 गुणिला x अधिक 3 गुणिला 7y बरोबर 3 गुणिला 10। अशा प्रकारे प्रत्येक संख्याला आपण प्रत्येक पदाला आपण 3 ने गुणणार आहोत। ठीक आहे, इथे काय होणार? 3x अधिक 7 × 21y बरोबर 30। अशा प्रकारे आपल्याला मिळालेलं आहे समीकरण 3। आता बघा, सहगुणक आपल्याला सारखे मिळालेले आहे। जेव्हा आपल्याला सहगुणक सारखे मिळेल तेव्हा आपण काय करणार आहोत? तर त्यापुढे चिन्ह बघायचं। इथे कोणतं चिन्ह आहे? बेरीजेचं। इथे कोणतं चिन्ह आहे? बेरीजेचं। जेव्हा चिन्ह बेरीज असते तेव्हा आपण काय करतो? वजाबाकी करतो। आणि आपण इथे लिहिणार कोणती संख्या? स्थिरांक बघायचा। स्थिरांक कोणता मोठा आहे? 30 मोठा आहे की 7 मोठा आहे? तर 30 मोठा आहे। तर आपण इथे लिहू 3 व 2 ची वजाबाकी। काय वजाबाकी आपण कशामुळे करतो? कारण इथे बेरीजच्या चिन्ह आहे, धनाचं चिन्ह आहे, तर आपण वजा करतो। त्यामध्ये काय लिहिणार? 3x अधिक 21y बरोबर 30। खाली लिहिणार आपण 3x अधिक वजा 2y बरोबर 7। ठीक आहे, अशा प्रकारे आपण इथे लिहिलेलं आहे। आणि इथे आपण लिहिलेलं आहे वजाबाकी। 30 मधून 7 गेले किती उरतात? तर 23। आपण इथे 3x कट झाले। आता आपण 21 मधून 21 अधिक 2 किती होणार? 23y। आता आपल्याला मिळालेलं आहे 23 भागिले 23। 23y म्हणजे काय? तर 23 गुणिले y आपण इथे घेणार 23 × 23। आपल्याला मिळालेले आहे y बरोबर 1। अशा प्रकारे आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे। आपण आता काय करणार? y ची किंमत किती मिळाली? 1 ही कशामध्ये ठेवू? एक तर समीकरण 1 किंवा 2। तर समीकरण 1 मध्ये ठेवू। त्याआधी काय करणार? तर समीकरण सर्वात आधी लिहिणार x अधिक 7y बरोबर 10। ठीक आहे, x अधिक 7 गुणिला y च्या काय घेणार? 1 बरोबर 10। x अधिक 7 बरोबर 10। अशा प्रकारे आपण सॉल्व करू। x बरोबर 10। इथे बघा 7 बेरीज मध्ये आहे, आपण इकडे घेऊन जाणार तर उलट मध्ये काय होणार? तर वजा 7। x बरोबर 10 मधून 7 गेले किती उरतात? तर 3। अशा प्रकारे आपल्याला x आणि y ही दोन मिळालेली आहे किंमत। आता आपण इथे लिहिणार उत्तर काय? x आणि y बरोबर किती आहे? x 3 y आहे 1 ही या समीकरणाची उकल आहे। अशा प्रकारे आपल्याला सहगुणक सारखे नसलेल्या चलाचे आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचे